आमचा प्लॅन तसा वेगळा होता। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर सर्वात प्रथम म्हणजे गणपती बाप्पा मोरया बोलत आपण आजच्या दिवसाची सुरुवात करूया, कारण आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला। आमचा प्लॅन तसा वेगळा होता। आम्ही माझ्या गावातून गणपतीपुळ्याला जाऊन परत गणपतीपुळ्यावरून माझ्या गावाला येणार होतो, पण आमचा प्रवासातच खूप टाईम जाईल आणि आम्हाला काय फिरायला नाही मिळणार। म्हणून आम्ही असा विचार केला की आम्ही गणपतीपुळ्यालाच कुठे स्वस्तात मस्त असं घर मिळालं स्टेसाठी तर आम्ही तिकडे राहणार आहे। रूम मिळाले, घर मिळालं असं म्हणा, तर तिकडे राहणार आहे आम्ही। तर अगोदरचा तसा प्लॅन नव्हता, तर आता एंड मुमेंटला आम्हाला बुकिंग मिळेल की नाही हा पण मोठा प्रश्न आहे। तर आमचं तेच आधी आम्ही बॅगा तर घेऊन चाललो आहे, तेच आपले कर्तव्य भाऊ। आपला रस्ता खराब आहे, दगडी आहे, टायर खराब होते म्हणून डायरेक्ट खांद्यावर घेऊन चाललं आहे। बाकीचे आपली मंडळी मागून येत आहेत। तर आमची 6:30ची बस होती, वस्तीची गाडी असते आमच्याकडे, ती लांजा गाडी बनते इथून देवडा लांजा, पण तिथं आम्हाला वाटते आम्ही सोडली आहे, चुकवली आहे म्हणजे, कारण आता वाजले आहेत 6:45। आता 6:15ची गाडी येईल, ती पकडूनच आम्हाला साखरपात जावं लागणार आहे। मी आणि चोरगे तर उठलो होतो 4:30 5पर्यंत आम्ही उठलो होतो आणि रेडी वगैरे होऊन झालं होतं, पण आमचे बाकीचे मंडळी एंड मुमेंटपर्यंत काय ना काहीतरी काम करत होती। मधुरनी तर दरवाजा लॉक केलेला परत उघडायला लावला, कारण जॅकेट विसरला होता। तर आता आमची 6:30ची गाडी सुटली होती, तर आता 7:45ची गाडी आली आहे। या सगळ्या मुलांमुळे आमचा लेट झाला, कारण चोरगे आणि मी तर लवकर उठलो होतो, पण हे सगळे उशिरा उठले सगळे, आणि हे सगळे बुरशी उठून आणि हे सगळे बुरशी आहेत। एकाने पण आंघोळ नाही केले, गणपती पोहायला जायचं आहे आणि रूम बुक केला। हा, रूम बुक केला, विला बुक केला, तिथे जाऊन आम्ही स्विमिंग पूल तिकडे आता तुम्हाला दाखवतो बुकिंग करताना किती आमची पाट होते ती येस। तर एस टी पकडूया आणि दीपेशला आपला लाल परी बघूनच त्याची धाकधूक चालू झाली आहे। कसं वाटतं लाल परी बघून? पिशव्या रेडी ठेवल्यात त्यांनी, पिशव्या रेडी आहे, जा एक मला पण दे। बरोबर आणलं, वाईट मध्ये दिसत। काल मार्लेश्वरला जाताना वाईट पिशवी घेतली होती, आणि वाईट पिशवी सगळं कुठे दिसत काय निघालंय बाहेर। मिसळ पाव खाल्ला होता, मिसळ पावचा सगळं आला होता, निघालेली। फायनली आता आपण आलोय साखरप्याला। तर आमचं एवढं सामान होतं की मागे सीट खाली होते, आम्ही मागे बसलो होतो जरा, तर मागे इतक्या सीट खाली होत्या तरी जी बाकीची मंडळी जी पुढच्या स्टॉपला चढली ते पुढे उभेच होते, कारण त्यांना मागे यायलाच चान्स नव्हता, कारण आमच्या बॅगा त्या मधल्या गॅपमध्ये होत्या। तर असा सगळा सीन आहे। आता आम्ही रत्नागिरीची गाडीची वाट बघतोय। इथून रत्नागिरीला जाणार आणि रत्नागिरीवरून गणपतीपुळे, तर त्याच्या अगोदर थोडा नाश्ता करायचा विचार चालू आहे। लगेच रत्नागिरीची गाडी आली तर नाश्ता नाही करणार, बघू आता गाडी कशी येते। फुल ऑन गर्दीमध्ये आता आम्ही चढलो आहे साखरप्यावरून, आता चाललो आहे रत्नागिरीला। तसं बसायला तर नाही आलं, पण ठीक आहे, उशीर होण्यापेक्षा कसं तरी पोचलेलं बरं, म्हणून आम्ही चाललो आता सध्या रत्नागिरीला। रत्नागिरीहून डायरेक्ट गणपतीपुळेच बस होणार वाटतं, काय माहिती नाही, आधी बघू रत्नागिरीला पोचू। आता आम्ही रत्नागिरीला उतरून गणपतीपुळेची बस पकडली आहे, आणि गणपतीपुळेची बस आमची वाया आरेवारे आहे। तर एकदम खतरनाक व्ह्यू आम्हाला मिळणार आहे आरेवारेला। तर आपण रील्समध्ये आणि बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिलं की आरेवारेचा बीच कसा आहे, तो आता आज पहिल्यांदा मी अनुभवणार आहे। मी पहिल्यांदा कधी आरेवारे आणि या साईडला आलो नाही, ते आम्ही नंतर करणारच होतो, उद्या आम्ही जाणारच होतो आरेवारेला आणि ते सगळं, पण आजच आम्हाला त्याचं आरेवारेचा एक्सपिरियन्स मिळणार आहे। आम्ही सगळं लास्ट सीटवर बसले, कारण आम्हाला फ्रंट सीट मिळालंच नाही। आता जितके पण आम्ही एस टीने प्रवास केला ते मागे बसूनच केले, त्यामुळे फ्रंटमध्ये बसायलाच जागा नाही मिळत।
आता आपली पूर्ण गँग चालली आहे चालत चालत, कारण हॉटेलपासून आपलं 10 मिनिटाच्या अंतरावरच गणपतीचं मंदिर आहे. आणि मला जेव्हापासून समजायला लागले तेव्हापासून मी पहिल्यांदाच चालू आहे गणपतीपुळे मंदिरात, आपल्या गणपतीच्या मंदिरात. तर आत्ता आम्हाला घाई आहे कारण आम्हाला सनसेट पाहायचं आहे गणपतीपुळे बीचवरून, प्लस आम्हाला दर्शन पण घ्यायचं लवकरात लवकर, जेणेकरून आम्हाला आरती पण मिळेल आणि सर्व काही वेळेत होईल आणि आम्ही परत हॉटेलवरती येऊ. तर चला आता भेटूया. तर आपण एंटर करतोय गणपतीपुळे मंदिराच्या इकडे. हे होतं आपलं गणपती मंदिराचं प्रवेशद्वार. इथून आपल्या गणपतीपुळे मंदिराजवळ आपल्या एंट्री आहे. लाल माती ते वाळू असा प्रवास आहे हा. आपलं या साईडला बीच आहे आणि समोर आपलं मंदिर. तर गणपतीचं दर्शन न घेता आम्ही अगोदर आलो आहे बीचवरती, गणपतीपुळे बीचवरती. आणि कोकणात माझं गाव असतानासुद्धा इतकी वर्ष राहूनसुद्धा मी कोकणातल्या बीचवरती कधीच नाही आलो आहे. हे फर्स्ट टाइम आहे की मी कोकणातल्या बीचवरती आलो आहे. हे बघा सुंदर. आता मी विरारला राहतो तर आमच्या जवळपास तर भरपूर बीच आहेत, पण आपल्या कोकणातल्या बीचची जरा फिलिंग वेगळीच आहे. सगळ्यांनी विचार केला होता की अगोदर दर्शन घेऊ आणि नंतर बीचवरती येऊ, पण तसं नाही झालं. आम्हाला लेट झाला जरा पोचायला, म्हणून आम्ही अगोदर बीच केलं, नंतर दर्शन घेणार आणि 8:30ची आरती असते. ती आरती घेऊन प्रसाद खाऊन आम्ही घरी जाणार परत म्हणजे हॉटेलवरती. तर आता आपले सगळे मित्रमंडळी चालत आहेत. थोडं बीचवरती फोटोशूट केलं, मधुरने तर हॉर्स रायडिंग वगैरे सगळं केलं आहे. तर त्याचं शूटिंग नाही केलं पण सगळं करून झालं आमचं. आता थोड्याच वेळात आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आरती घ्यायचं. फोटो काढले आमचे. कर्तव्य भाऊ, जय कर्तव्य बाबा, जय कर्तव्य बाबा. कर्तव्याचा iPhone 15 प्रोनी आम्ही सगळे फोटोशूट केलाय. iPhone 15 Pro Max. तर मगाशी आपण इथून एंट्री घेतली आणि डायरेक्ट बीचवरती गेलो आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि 7ची आरतीची वेळ आहे, ती चुकली आहे तशी आमची. आम्ही आतमध्ये असू नसू काय सांगू नाही शकत, पण 8:30ची आरती नक्की मिळेल. चला सगळीकडे जाऊन आली. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. या सर्व मंडळींसोबत मी लालबाग परळमधल्या गणपतींचं दर्शन पण घेत होतं. तो ब्लॉग पण चॅनलवरती अपलोड केला आहे, इकडे आय बटनवरती लिंक दिली आहे, तो जाऊन नक्की पहा. आता आम्ही गाभाऱ्यात एंट्री केली आहे. गाभाऱ्यात नाही म्हणू शकत, पण आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे आणि आता आरतीची तयारी चालू आहे. आपले गणपती बाप्पा तुम्ही बघितला तसं गणपतीची आरतीची तयारी चालू आहे. लांबून का होईना पण आरती नक्की मिळणार आहे आम्हाला. मोरया, मोरया. माता विघ्नाची मुरली मुरली आरती आत्ताच जस्ट संपली आणि आता आम्ही आतमध्ये चाललो. हे आपलं मंदिर आहे आणि आतमध्ये शूटिंग बंद असल्याने मी शूटिंग नाही करणार आहे. सो बाय बाय. आता डायरेक्ट पुढे येऊन भेटूया. या पुढे पुढे ज्यांना अभिषेक पावती करायचे गुरुजींचं नाव पडतं आहे. उद्या संकष्टीला अभिषेक होईल, प्रसाद घरपोच येईल. हे घे, हे घे. नारळ देवाला अर्पण करायचं इकडे ठेवा. हार हार. आणि गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर पूर्ण फिरून यायचं आणि परत एक प्रदक्षिणेचा राऊंड आहे. तो असं थोडंसं जंगल वाटीतून आहे. रस्ता चांगला आहे, तसं लाईटिंग वगैरे पण आहे. असं जंगल सुरू जातं, असं झाडं बिड आहेत, जंगल पण आहे, झाडं वगैरे. तो परत तुम्हाला मंदिराच्या आवारात येऊन सोडतो आणि तिथून तिथून तुम्ही प्रसादालयाच्या लाईनला उभे राहू शकता. जो टाईम असेल प्रसादालयाचा त्या टायमाला तुम्ही उभे राहू शकता. मी आधी प्रदक्षिणा मारतो आणि प्रसादालयाच्या लाईनीमध्ये उभे राहतो आणि बघूया प्रसादालयामध्ये आज काय आपल्याला मिळतं प्रसाद म्हणून. तर मला तर माहिती नाही सगळं. मला स्वर्गीय बोलला की
असं प्रदक्षिणेचं लाईन असतं इथे सगळं, नाही तर मला काय माहिती नव्हतं. आपले स्वर्गीय साहेब चालले. स्वर्गीय साहेब आम्हाला लीड करतात आज, कारण स्वर्गीय येऊन गेले लहानपणी. मला असं आठवतं मी येऊन गेलो की नाही काय माहिती. तर गणपतीपुळ्याला जर तुम्ही येत असाल तर बरेचसे लॉज आहेत. तर असं तुम्ही विचार करू नका की मी एंड मुमेंटला आलो तर लॉज मिळेल की नाही, कारण आज आम्ही पण एंड मुमेंटला ठरवलं की जाऊया म्हणून, आणि आम्हाला लॉज मिळालं. आणि बरेचसे लॉजचे रूम खाली होते. आज मंगळवार असून उद्या संकष्टी असून लॉजचे बरेचसे रूम खाली होते. आम्ही विचार केला तर रूम मिळेल नाही मिळेल, पण ठीक आहे मिळालं. मंदिराच्या जवळ ते मंदिराच्या 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर सगळीकडे लॉजच लॉज आहे. कोकणातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून आपल्या गणपतीपुळेचं मंदिर ओळखलं जातं. तेव्हा गणपती मंदिराच्या बाजूलाच आपलं एक लॉज आहे, हॉटेल म्हणू शकतो. ते अजून बरेचसे लॉज आहेत. तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला बरेचसे लॉज कळतील जे तुम्हाला गुगलवरती मिळणार नाही की गुगलवरती, कारण बरेचसे गुगलवरती रजिस्टर नाही आहेत असं आहे. तर ठीक आहे, आता आम्ही मोठं प्रदक्षिणेचा राऊंड आहे हा. पूर्ण शांती आहे, पूर्ण शांती आहे. माझं वाटतं बऱ्याचशा लोकांना माहिती पण नसेल बस प्रदक्षिणेचा मार्ग वगैरे आहे ते, कारण आम्ही बघितलं तर बरेचसे जण डायरेक्ट प्रसादालाच्या लाईनमध्ये उभे राहिले. पण चोरगेला माहिती होतं म्हणून अथर्वला, पण आम्ही प्रदक्षिणा मारतो पहिलं. तर आता आमची प्रदक्षिणा घालून झालेली आहे. आता हे बघा मंदिराच्या मागच्या बाजूला आपण परत येतो. अशी पूर्ण गोल प्रदक्षिणा, म्हणजे जिथून आपण सुरुवात करतो, आपल्या उंदीर मामांची मूर्ती आहे तिथून जी प्रदक्षिणा चालू होते ती परत येऊन इकडे आपल्या मंदिराच्या मागे संपते. हे प्रदक्षिणा मारायलाच आम्हाला जवळपास 10 मिनटं गेली. एवढ्या मोठ्या प्रदक्षिणा आहे म्हणजे ती. तर आता आम्ही प्रसादालयाच्या लाईनमध्ये लागतो. आपले बाकीचे मंडळी कुठे ते आता शोधूया, कारण सगळे असे पटापट झालं पुढे गेले, अर्धे काही मागे आहेत. तर आत्ता आम्ही प्रसादालयाच्या लाईनमध्ये लागलो होतो. तर आपल्याकडे त्यात आपल्याला प्रसादाला आहे भात, पायनॅपल, शिरा आणि लोणचं. आता आपण सुरुवात करूया खायला. आपले बाकीचे मंडळी पण घेतात ताटं. लेट्स गो, आणि तुम्हाला टेस्ट नंतर सांगतो कशी होती. तर आता आपलं प्रसादालयामध्ये जेवण झालेलं आहे. तर शिरा आणि भात होता ते मगाशी तुम्हाला दाखवलंच. शिरा तर एक नंबर होता, आम्ही 2दा घेतला. असं डबल वेळ आपण घेऊ शकतो. तर तसं घेऊन आता आम्ही निघालो आहे घरी, आता हॉटेलवरती. म्हणजे आता आमचा हा प्रोग्राम सगळा संपलेला आहे आजच्या दिवसातला, आणि उद्या आपण फिरायला जाणार आहे परत. उद्या आपण रत्नागिरी ते बाकीचे ठिकाणं फिरणार आहोत. तर आता हा ब्लॉग इथेच एंड करायची वेळ झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बोला गणपती बाप्पा मोरया.